स्वागत करते। सुरुवातीला एक महत्त्वाची पावसासंदर्भातली बातमी। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील कोळे गावात पाणी शिरलेलं आहे। सीना नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांमध्ये पाणी शिरलंय। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। सागर, काय सद्यस्थिती? वृषाली, आपण पाहिलं की खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सीना नदीला जो आहे तो महापूर आलेला आहे आणि या महापुरामुळे सीना नदीच्या पट्ट्यातली जी गावं आहेत ती अक्षरशः आता पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण आता आहोत मोहोळ तालुक्यातल्या या कोळेगाव परिसरामध्ये आणि आपण जर पाहतोय ही सर्व दृश्य आहेत। अतिशय विदारक परिस्थिती जी आहे या सीना नदीच्या पात्रामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण जर का पाहिलं तर समोरच्या बाजूला ज्या ठिकाणी आपली नजर जाते त्या ठिकाणी नदीने जो आहे तो आपला प्रवाह अक्षरशः बदलून दुसऱ्या ठिकाणाहून नदीने आपला प्रवाह वाढवलेला आहे आणि त्यामुळे समोरच्या बाजूला शिरापूर असेल, त्याचबरोबरीनं भांबेवाडी आहे, आष्टे आणि भोयरे या गावांमध्ये अक्षरशः पाणी शिरलेलं आहे। आपण जर पाहतो या दृश्यांमध्ये मधल्या बाजूला बेटाचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी या शेतीला प्राप्त झालं आहे आणि या शेतीच्या पलीकडच्या बाजूला आणि अलीकडच्या बाजूला दोन्ही बाजूला जे आहे ते या ठिकाणी नदी जी आहे ती प्रवाहित झालेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गावात जे आहे ते पाणी शिरलेलं आहे। आपली जर का नजर जिथपर्यंत आपली जाते ही खरं तर माढ्याच्या दिशेने ही नदी जी आहे ती प्रवाहित होत या ठिकाणी मोहोळच्या दिशेला आलेली आपल्याला पाहायला मिळते। दूरवर नजर देतोय खरं तर या ठिकाणी अनेक बंधारे आहेत कोल्हापूर पद्धतीचे। हे सर्व बंधारे जे आहेत ते देखील पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। समोरच्या बाजूला पूर्ण गावाला जो आहे तो पाण्याने वेढा मारलेला आहे। आष्टे गावामध्ये जवळपास 16 ते 17 लोक जे आहेत ते अडकलेले होते, मात्र प्रशासनाकडून आता त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात देखील आल्याची माहिती समोर येते। मात्र पूर्ण गावाला जो आहे तो आता पाण्याने वेढा मारलेला देखील आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर खोसेपूर असेल, भोगावती असेल, त्याचबरोबरीनं चांदणी मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि तेव्हा 2 लाख क्युसेक्सपेक्षा अधिक वेगाने पाणी जे आहे त्या सीना नदीमध्ये सोडण्यात आले आणि त्यामुळेच आता या गावांना जो आहे तो महापुराचा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर माढ्यामधील वाकावमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते अडकलेले आहेत। पूर्ण गावाला नदीने वेढा मारल्याचं चित्र पाहायला मिळते, त्यामुळे तिथे देखील बचाव कार्य सुरू आहे। मात्र एकंदरीतच सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला जो आहे या सीना नदीच्या पट्ट्यातील हजारो हेक्टर शेती जी आहे ती आता पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जे काही सर्व कष्टाने पिकवलेला जो काही सगळं शेतमाल होता तो मात्र आता अक्षरशः पाणीमोल झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर जवळपास 30 ते 40 फूट पाणी पातळी जी आहे ती या नदीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः सर्व डीपी असतील, सर्व या ठिकाणची जी काही मंदिरं असतील ती देखील पाण्यामध्ये गेलेली आहे। अनेक घरांना पाणी शिरलेलं आहे घरांमध्ये, त्याचा देखील फटका या संपूर्ण भागामध्ये बसलेला आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय खरं तर भीषण असे हे सर्व दृश्य आहेत। शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते आता होताना पाहायला मिळते आणि त्याचा फटका सर्वाधिक माढा तालुका असेल, मोहोळ तालुका असेल आणि दक्षिण सोलापूर, खरं तर दक्षिण सोलापूरमध्ये देखील आता तेलगाव असेल, डोणगाव असेल या विविध गावांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे एकंदरीतच या सीनेचं हे सर्व रौद्र रूप जे आहे ते आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर सीनामाई कोपली की काय अशी परिस्थिती या तिथल्या सर्व सीना पट्ट्यातल्या लोकांची या ठिकाणी झालेले आहे आणि त्यांच्या भावना ज्या आहेत त्या देखील अनावर झालेल्या आहेत। खरं तर सांगायचं कुणाला आपली व्यथा अशा पद्धतीची परिस्थिती या सर्व शेतकऱ्यांवरती ओढवलेली आहे। कारण आपण पाहिलं की खरं तर नगदी पिकांचा हा काळ असतो। या नगदी पिकामध्ये तूर, मूग, सोयाबीन, उडीद ही पिकं जी आहेत ती खरं तर शेतकऱ्याला वर्षभरासाठीचा आपला गुजराण करण्यासाठी कमाई करून देत असतात। मात्र आता ही सर्व नगदी पिकं जी आहेत ती अक्षरशः डोळ्यासमोर पाण्यामध्ये असल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। त्यामुळे शेतकरी आता अक्षरशः मोडून पडल्याची परिस्थिती या शेतकऱ्यांवर ओढवलेली आहे। जीव वाचवायचा नक्कीच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती